नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिफरेन्शिएशन या चॅप्टरमधील डेरिव्हेटिव्हज ऑफ कंपोजिट फंक्शनचा भाग बघणार आहोत. सो डेरिव्हेटिव्हज ऑफ कंपोजिट फंक्शन्स. आता नीट लक्ष द्या की कंपोजिट फंक्शन्स म्हणजे काय. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला एकापेक्षा जास्त फंक्शन्स ही एका जागी आलेली दिसणार आहेत. तेव्हा मग अशा फंक्शनची जी डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजे त्यांना आपण डिफरेन्शिएट कसं करणार तेच आपण इथे आता शिकणार आहोत. तर नीट लक्ष द्या, मी ज्या प्रकारे तुम्हाला आता कंपोजिट फंक्शन समजावून सांगणार आहे, तर त्यामध्ये तुम्हाला आउटर आणि इनर असे दोन फंक्शन्स दिसणार आहेत. ठीक आहे. हा व्हिडिओ बघण्या अगोदर तुम्ही माझा डिफरेन्शिएशन्सवरील पहिला व्हिडिओ बघावा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आजचं थोडंफार कळायला मदत होईल. ठीक आहे. सो डेरिव्हेटिव्हज ऑफ कंपोजिट फंक्शन्स. चला बघूया आपण पहिलं फंक्शन्स. इफ y इज इक्वल टू, सपोज करूया आपण, आपल्याला फंक्शन दिलं आहे की एफ ऑफ एक्स, ठीक आहे, आणि रेज टू द पॉवर n. ठीक आहे. n इट मीन्स एनी नंबर. ठीक आहे. सो नाव, आणि एफ ऑफ एक्स इज एनी फंक्शन. जसे की आपण समजूया साइन एक्स आहे की लॉग एक्स, अशा प्रकारे कोणतंही एक फंक्शन हे एफ ऑफ एक्स असणार आहे आणि एन फॉर एनी नंबर असणार, जसं 1 2 3 4 5 6 अशा प्रकारे. ठीक आहे. तर आता बघा, या टाईपचं जेव्हा तुम्ही डिफरेन्शिएट करणार, म्हणजे डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार, हे कंपोजिट फंक्शन आहे. तर काय करूया आपण, बघा, मी तुम्हाला सांगितले की आपण आउटर आणि इनर प्रमाणे याला समजून घेणार. ठीक आहे. तर बघा, हा जो एन आहे, म्हणजे एनी नंबर आपण ज्याला म्हटलेला आहे, त्याला आता मी आउटर फंक्शन असं म्हणणार आहे. काय म्हणणार बेटा? आउटर फंक्शन म्हणणार आहे. आणि एफ ऑफ एक्स दिसतोय, याला मी इनर फंक्शन म्हणणार आहे. बघा, या क्लोज ब्रॅकेटच्या आतमध्ये आहे, म्हणून याला आपण इनरचा भाग म्हणजेच इनर फंक्शन असं म्हणूया. ठीक आहे. तर बघा, इथे मी तुम्हाला एक छोटीशी डेफिनेशनसुद्धा सांगणार आहे की तुम्ही कशा प्रकारे डेरिव्हेटिव्ह काढणार आहात. तर बघा, सर्वप्रथम आपण काय करूया की आउटर जे फंक्शन असणार आहे त्याची डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत. परंतु आउटरची डेरिव्हेटिव्ह काढत असताना इनरचा पार्ट मात्र ॲज इट इज ठेवणार आहोत आणि इनटू घेऊन आपण काय करणार आहोत, इनरची डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत. चला, मी जे आता तुम्हाला शब्दात सांगितलं ते मी आता तुम्हाला इथे प्रॅक्टिकली कसं सॉल्व्ह करायचं ते सांगतो. ठीक आहे. सो वायची डेरिव्हेटिव्ह आपण घेणार dy/ds. का घेतली? तर इथे बघा, व्हेरिएबल का एक्स आहे, त्यामुळे वाय नावाचं फंक्शन हे एक्समध्ये डिफरेन्शिएट झालं आहे. ठीक आहे. आता बघा, मी सांगितलं तुम्हाला की आउटरची डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा घ्यायची आपला. ठीक आहे. n म्हणजे कोणत्याही फंक्शनचा पॉवर n असेल, म्हणजे एखादा नंबर असेल, तर त्यावेळेला आपण पॉवर रूलचा यूज करतो, आहे की नाही. बघा, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म्युलीज बघितलेली आहे की नाही, त्यामध्ये फॉर्म्युला बघितला होता आपण एक्स रेज टू द पॉवर एनची डेरिव्हेटिव्ह कशी काढायची ते. बघा, असा होता तो, आहे की नाही, n इंटू एक्स रेज टू द पॉवर n-1, आहे की नाही. तर बघा, या पॉवरची जी डेरिव्हेटिव्ह आहे ती आपण अशा प्रकारे काढलेली दिसते आहे. ठीक आहे. तर मग इथे पण तोच आपण इथे रूल लावणार. ठीक आहे. आउटरची डेरिव्हेटिव्ह घेणार, काय येईल तर n, इनर ॲज इट इज ठेवा एफ ऑफ एक्स. ठीक आहे. आउटरची डेरिव्हेटिव्ह आपण पूर्ण केली. बघा, n इंटू एफ ऑफ एक्स रेज टू द पॉवर n-1. आता काय करा, इंटू घ्या आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ इनर. इनर काय आहे बरं आपला, तर एफ ऑफ एक्स. कळतंय तुम्हाला? अशा प्रकारे आपण याची डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत. चला, मी एक्झाम्पल देऊन तुम्हाला हे समजावून सांगतो. समजा वाय नावाचं फंक्शन आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. साइन स्क्वेअर एक्स. ठीक आहे. तर आता बघा, साइन स्क्वेअर एक्स याला मी असंही मांडू शकतो, साइन एक्सचा स्क्वेअर. बरोबर आहे. ही मांडणी आणि ही मांडणी काही वेगळी नाही आहे. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला हे जे फंक्शन दिसते आहे साइन एक्सचा स्क्वेअर, तुम्हाला जे स्टँडर्ड फॉर्म आपण घेतलेला फंक्शन एफ ऑफ एक्स रेज टू द पॉवर n प्रमाणे दिसत आहे. ठीक आहे. तर सर्वात पहिले आपण काय करूया, याची डेरिव्हेटिव्ह काढूया. बघा, वाय इज इक्वल टू आपल्याला मिळालं आहे इन ब्रॅकेट साइन एक्स स्क्वेअर. ठीक आहे. चला, मग आता आपण काय करूया, डिफरेन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. ठीक आहे ना. तर वायची डेरिव्हेटिव्ह dy/dx, कारण व्हेरिएबल एक्स आहे, म्हणजे वाय हा एक्समध्ये डिफरेन्शिएट झाला आहे. ठीक आहे. तर बघा, आपण पहिले या 2ची डेरिव्हेटिव्ह घेऊया, म्हणजे काय येईल ती 2. बघा, इनर जशाचा ठेवला आहे आणि 2-1, कारण n-1 असं आपण मान्य केली आहे की इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ. बघा, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाची, इनरची. इनर कोणा एफ ऑफ एक्स होता, इथे काय आहे तर साइन एक्स, मांडा इथे साइन एक्स. चला, साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह घेऊया. सो 2 इंटू काय मिळाली इथे साइन एक्स. बघा, 2-1. ठीक आहे ना. साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येईल तर कॉस एक्स.
ठीक आहे. तुम्हाला जर हे फॉर्म्युले माहीत नसतील तर तुम्ही पहिला व्हिडिओ बघा, ठीक आहे, डिफरन्शिएशनवरील आपला, म्हणजे तुम्हाला हे फॉर्म्युले समजतील. ठीक आहे. आता बघा नीट लक्ष द्या, 2 sin x इंटू कॉस एक्स. तुम्ही टिग्नोमेट्री क्लास 11मध्ये शिकला असाल, टिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहे की नाही. त्यामध्ये मी तुम्हाला बघा साइन टू थिटा म्हणजे डबल अँगल हा फॉर्म्युला समजावून सांगितला होता. कसा होता बरं तो? 2 sin थिटा इंटू कॉस थिटा असा होता आहे की नाही. म्हणजेच 2 sin थिटा इंटू कॉस थिटा म्हणजे काय झाले बरे? कॉस टू थिटा. तर इथे काय होईल? 2 sin x इंटू कॉस एक्स, इट मीन्स साइन 2x. बघा आपण जे साइन स्क्वेअर एक्स नावाचं फंक्शन दिलं होतं त्याला डिफरन्शिएट केलं तर आपला आन्सर काय मिळालं शेवटी? साइन 2x. कळतंय? व्यवस्थित हे लिहून घ्यायचं आहे, ठीक आहे. आणि हा स्टँडर्ड फॉर्म जे कंपोजिट फंक्शन आहे तो व्यवस्थित समजून घ्यायचा, म्हणजे तुम्हाला जे इक्वेशन दिल्या जातील ते समजण्यास मदत होईल. ठीक आहे. चला आता आपण सेकंड कंपोजिट फंक्शन बघूया. ठीक आहे. आता मी घेत बघा, इफ y इज इक्वल टू इन द रूट ऑफ एफ ऑफ एक्स. आता नीट लक्ष द्या, इथे मी जे फंक्शन मानलेलं आहे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. तर बघा हा जो रूटचा पार्ट दिसतो याला मी आउटरचा पार्ट म्हणेल, म्हणून याला म्हणेल मी आउटर फंक्शन असं म्हणेल. ठीक आहे ना. आणि एफ ऑफ एक्स हा या रूटमध्ये दिसतोय म्हणून याला मी इनर फंक्शन असं म्हणेल. ठीक आहे. लक्ष द्या, काय व्यवस्थित लक्ष द्या. चला मग आता तुम्हाला माहिती आहे की आउटरची ड्युटी पहिली काढायची आहे. ठीक आहे. मी सांगितलं तुम्हाला मग डेफिनेशन की आपण पहिले आउटरची ड्युटी घ्यायची आहे. आउटरची ड्युटी घेत असताना इनर ॲज इट इज ठेवायचं आहे आणि इंटू घेऊन इनरची ड्युटी काढायची आहे. बघा आता मला सांगा, इथे मानतो बघा, रूटची म्हणजे रूट एक्सची जी डेरिव्हेटिव्ह आहे आपण बघितली होती, काय होती बरं ती? 1/2 टाइम रूट एक्स. ठीक आहे ना. तर मग मला सांगा की इथे आपण आउटर हा जो पार्ट आहे याची ड्युटी जर आपण इथे ठेवल्यास काय होईल? बघा वायची ड्युटी मिळेल dy/dx इज इक्वल टू आहे की नाही, म्हणजेच 1/2 टाइम रूट एफ ऑफ एक्स. बघा रूटची ड्युटी इथे आणली, तर रूटची ड्युटी घेत असताना बघा इथे एफ ऑफ एक्स, जसं इथे आपण एक्स हा बघा एक्स हा इथे काय दिसतोय आपल्याला की हा सेम आलेला आहे, म्हणजेच हा इनर होता, म्हणजेच इनरला सारखं ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही आउटरची ड्युटी घेत असता. ठीक आहे ना. म्हणजे बघा 1/2 टाइम रूट एफ ऑफ एक्स. ठीक आहे. ही झाली आउटरची ड्युटी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, मला सांगा आता कोणाची ड्युटी काढायची आपल्याला? तर इनरची. इनर काय आपल्या तो एफ ऑफ एक्स. चला यावरचं एक एक्झाम्पल घेऊया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे फंक्शन जी आहेत ती समजतील. ठीक आहे ना. चला मग मी आता एक्झाम्पल केलं. समजा वायचं फंक्शन दिलं आपल्याला रूटमध्ये साइन एक्स. ठीक आहे. आता मला तुम्हाला समजलं असेल की रूट म्हणजे आउटर झालेला आहे की नाही, आणि साइन हा इनर झालेला आहे की नाही. तर तुम्हाला काय सांगितलं की मी आउटर फंक्शनची डेरिव्हेटिव्ह प्रथम घ्या आणि आउटरची डेरिव्हेटिव्ह घेत असताना इनरला ॲज ठेवा आणि इंटू घेऊन इनरची डेरिव्हेटिव्ह घ्या, म्हणजे इनर फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घ्या. ठीक आहे. सो याला डिफरन्शिएट करू. सो डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. ठीक आहे ना. सो वायची ड्युटी dy/dx इज इक्वल टू, मला सांगा रूटची ड्युटी काय आली होती आपण पाहिली होती ना, रूटची ड्युटी होती 1/2 टाइम रूट. ठीक आहे. इथे एक्स आहे असा आहे की नाही. चला मग 1/2 टाइम रूट म्हणजे इनर साइन एक्स आहे, ठेवला ॲज इट इज. आता इंटू घ्या आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ इनर. इनर कोण आहे आपला? साइन एक्स. कळतंय? ठीक आहे. चला आता आपण या पार्टची ड्युटी काढूया, म्हणजे साइनची ड्युटी घेऊया. सो 1/2 टाइम रूट साइन एक्स इंटू साइनची ड्युटी काय येते तर कॉस एक्स. ठीक आहे. आता व्यवस्थित मांडणीच करायचं काम आहे, म्हणजेच 1 इंटू कॉस एक्स इट मीन्स कॉस एक्स अपॉन 2 टाइम रूट साइन एक्स. बघा किती सोपं आहे. याचा अर्थ की रूट साइन एक्सची ड्युटी काय आली तर कॉस एक्स अपॉन 2 टाइम रूट साइन एक्स. कळतंय बेटा? व्यवस्थित अभ्यास करा. हे झालं आपलं सेकंड फंक्शन. ठीक आहे. चला आता आपण बघूया थर्ड फंक्शन. बघा इथे मी थर्ड फंक्शन मांडतो. ठीक आहे. थर्ड फंक्शन आहे समजा आपल्याजवळ इफ y इज इक्वल टू दिलाय समजा आपल्याला साइन एफ ऑफ एक्स. आता नीट लक्ष द्या, साइन जो आहे तो या ब्रॅकेटच्या बाहेर दिसतोय आहे की नाही, म्हणून याला आपण आउटर फंक्शन असं म्हणूया. आणि एफ ऑफ एक्स हा ब्रॅकेटमध्ये दिसतोय म्हणून याला आपण इनर फंक्शन म्हणूया. ठीक आहे ना. हे आउटर फंक्शन झालं, हे इनर फंक्शन झालं. तर अकॉर्डिंग टू द आपली जी डेफिनेशन आपण इथे तयार केली आहे, कशी डेफिनेशन आहे आपली की पहिले आउटर फंक्शनची ड्युटी घ्या
त्यावेळेला इनर ॲज इट इज ठेवा आणि इंटू करून इनरची डेरिव्हेटिव्ह घ्या. चला मग डी वाय बाय डी एक्स, ठीक आहे ना, एक्स व्हेरिएबल आहे म्हणून वाय हे एक्समध्ये डिफरन्शिएट झालं आहे. ठीक आहे, सांगा साईनची डेरिव्हेटिव्ह काय येते तर कॉस, इनर ॲज इट इज ठेवा, इंटू घ्या आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाची आता डेरिव्हेटिव्ह तर इनरची. कोणा इनर एफ ऑफ एक्स. कळतंय आहे की नाही सोपं. ठीक आहे, चला आता याच्यावरचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला समजावून सांगेल. सो नाव एक्झाम्पल, समजा मी म्हणेल की वाय नावाचं फंक्शन दिलं आता साईन ई रेस टू द पॉवर एक्स. ठीक आहे, चला आता आपल्याला माहित आहे की हा आउटर आहे आणि हा इनर आहे. ठीक आहे, याला डिफरन्शिएट करूया. सो डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. ठीक आहे ना, सो वायची ड्युटी येईल डी वाय बाय डी एक्स, कारण व्हेरिएबल एक्स आहे. ठीक आहे, चला साईनची ड्युटी घ्या, काय येईल कॉस, इनर ॲज इट इज ठेवा ई रेस टू द पॉवर एक्स. आता इंटू करून काय करायचं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनर. इनर कोण आहे ई रेस टू द पॉवर एक्स. ठीक आहे, तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे ई रेस टू पॉवर एक्सची ड्युटी काय येते ई रेस टू पॉवर एक्सच येते. चला मान्य करा, कॉस ई रेस टू द पॉवर एक्स इंटू ई रेस टू द पॉवर एक्स, कारण डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू पॉवर एक्स इज ई रेस टू द पॉवर एक्स. आहे की नाही सोपं. व्यवस्थित लिहून घ्या आणि दिलेल्या फंक्शनला समजून घ्या. ठीक आहे, चला अजून आपण काय करूया ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, चला आता मी घेतो नेक्स्ट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, जे की समजा की वाय इज इक्वल टू, इफ वाय इज इक्वल टू आहे कॉस एफ ऑफ एक्स. ठीक आहे, नीट लक्ष द्या. आता कॉस इज या ब्रॅकेटच्या बाहेर दिसतो आहे की नाही, म्हणून याला आपण आउटर म्हणणार. जेवढे काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असणार आहेत बघा, नीट लक्ष द्या, ते तुम्हाला या प्रकारे सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे, चला आता एफ ऑफ एसला आपण काय म्हणणार तर इनरचा पार्ट म्हणून इनर फंक्शन म्हणणार. ठीक आहे, सो डेरिव्हेटिव्ह काढा. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, ठीक आहे, बघ पहिले व्हेरिएबल बघायचा म्हणजे वाय हे कशात व्हेरिएबल म्हणजे डिफरन्शिएट होईल ते. चला कॉसची डेरिव्हेटिव्ह काय येईल तर मायनस साईन. काय सांगितले मी तुम्हाला इनर ॲज इट इज ठेवायचं आहे. ठीक आहे, आता इंटू करायचं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनर फंक्शन. कोणा इनर तर एफ ऑफ एक्स. कळतंय किती सोपं आहे बघा बरं. पहिले आउटरची घ्यायची आहे, आउटरची घेत असताना इनर ॲज इट ठेवायचं आहे, इंटू घेऊन इनरची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. चला एक एक्झाम्पल पाहूया आपण. समजा वाय नावाचं फंक्शन दिलं आहे आपल्याला कॉस, ठीक आहे, लॉग एक्स समजा. ठीक आहे, चला डिफरन्शिएट करूया. व्हेरिएबल एक्स आहे, सो डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स आहे की नाही विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. ठीक आहे, सो वायची ड्युटी येईल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, सांगा कॉसची ड्युटी काय येईल आउटर पार्ट कोण आहे कॉस, काय येईल त्याची मायनस साईन, इनर ॲज इट इज ठेवा लॉग एक्स. आता इंटू करून काय करायचं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. सांगा बरं लॉग एक्सची ड्युटी काय येईल 1/x. ठीक आहे, सो मायनस साईन लॉग एक्स हा पार्ट जशाल तसा लिहायचा. मला सांगा लॉग एक्सची ड्युटी काय आली तर 1/x. कळतंय. अशा प्रकारे तुम्ही खूप सोप्या पद्धतीने हे डेरिव्हेटिव्ह्ज फाइंड करू शकता दिलेल्या कंपोजिट फंक्शनच्या. ठीक आहे ना. तर मी सांगितल्याप्रमाणे लक्ष द्या की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे साईनपासून कॉटपर्यंत आहे. ठीक आहे ना. तर आता मी दोन फंक्शन तुम्हाला समजून सांगितले, पहिले साईनवालं आणि नंतर कॉसवालं. तर अशाच पद्धतीने तुम्ही आता उरलेले सोडून पाहायचे आहे. ठीक आहे ना. चला मी आता नेक्स्ट फंक्शनवरती तुम्हाला नेणार आहे. ठीक आहे. तर बघा आता जे नेक्स्ट फंक्शन आहे ते असणार आहे आपल्यासाठी. ठीक आहे, त्याला म्हणून मी आता 5 नंबर. सो इफ वाय इज इक्वल टू समजा आपल्याला फंक्शन दिलं आहे आता ई रेस टू द पॉवर एफ ऑफ एक्स असं दिलं आहे समजा. तर आता नीट लक्ष द्या, इथे आपण आउटरला कोणतं फंक्शन म्हणणार आणि इनरवालं कोणतं म्हणणार आहोत. तर बघा ई रेस टू द पॉवर एक्स बघा एक्सपोन्शियल पार्ट आहे, हा आपला आउटर फंक्शन असणार आहे आणि एफ ऑफ एक्स हा इनर फंक्शन असणार आहे. अकॉर्डिंग टू द डेफिनेशन काय केली आपण डेफिनेशन तयार. तर पहिले आउटर फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. आउटरची डेरिव्हेटिव्ह घेत असताना इनरला ॲज इज ठेवायचा आणि इंटू करून इनरची घ्यायची आहे. तर आता महत्त्वाचं आहे की एक्सपोन्शियलची डेरिव्हेटिव्ह काय येते तर ई रेस टू द पॉवर एक्सची डेरिव्हेटिव्ह काय आली बरं तर ई रेस टू द पॉवर एक्सच आली होती. बरोबर. चला मग याला डिफरन्शिएट करूया. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू द पॉवर काय येईल एफ ऑफ एक्स, कारण ॲज इट इज राहील ते, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सांगा इनर फंक्शन कोण आहे तर एफ ऑफ एक्स. इथे आपण इनरची डेरिव्हेटिव्ह घेणार.
चला आता याला मी एक्झाम्पलमध्ये समजावून सांगतो. समजा मी एक्झाम्पल घेतलं आहे ई रेस टू द पॉवर साइन एक्स. ठीक आहे, काय करसाल मग? सो नाव लेट द गिवन फंक्शन ऑफ वाय इज ई रेस टू द पॉवर साइन एक्स असं आहे समजा. ठीक आहे, याला आपण डिफरेन्शिएट करूया. सो डिफरेन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. ठीक आहे, तर वायची ड्युटी काय येईल? डी वाय बाय डी एक्स अशी येईल. ठीक आहे ना. आता मला सांगा ई रेस टू द पॉवर एक्स म्हणजे एक्सच्या जागी इथं फंक्शन जे आहे एफ ऑफ एक्स. बघा इथे एफ ऑफ एक्सच्या जागी आपण कोणतं फंक्शन घेतलं आहे? साइन एक्स. म्हणजे हा इनर पार्ट आहे आणि हा आउटर आहे. तर आउटरची ड्युटी काय येईल? ई रेस टू द पॉवर साइन एक्स. बघा साइन इज अ इनर पार्ट ॲज इट इज राहिला. सो इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ मला सांगा इनर फंक्शन कोण आहे? तर साइन. ठीक आहे, चला डिफरेन्शिएट करा. सो ई रेस टू द पॉवर साइन एक्स. सांगा साइन एक्सची ड्युटी काय येईल? तर ती येईल कॉस एक्स. अशा प्रकारे आपण याचे डिफरेन्शिएट करू शकलो. समजते बेटा? ठीक आहे, चला आता आपण नेक्स्ट फंक्शन बघूया. ठीक आहे, तर नेक्स्ट फंक्शन आहे आता म्हणजेच 6 नंबरचा. इफ वाय इज इक्वल टू समजा आपल्याला फंक्शन दिला आहे ए रेस टू द पॉवर एफ ऑफ एक्स. ठीक आहे, नीट लक्ष द्या. बघा ए इज अ आउटर. बघा ए काय होईल आता इथे? तर आउटर फंक्शन होईल आणि एफ ऑफ एक्स जो आहे हा इनर फंक्शन होईल. ठीक आहे, सो डिफरेन्शिएट दिस. काय होईल मग? डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, नीट लक्ष द्या, आउटरची ड्युटी घ्यायची आहे. तर तत्पूर्वी मला सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू द पॉवर एक्सची ड्युटी काय काढली होती आपण? तर ती काढली होती अशी बघा, ए रेस टू द पॉवर एक्स इन टू लॉग ए. काढली होती की नाही बेटा? चला मग इथे सो ए रेस टू द पॉवर एफ ऑफ एक्स इन टू लॉग ए. बघा ही या एची ड्युटी झाली म्हणजे आउटर फंक्शनची. बघा इथे इनर आपण ॲज इट इज ठेवलेला आहे की नाही. आता इंटू करा आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ इनर फंक्शन कोण आहे बरं इनर? तर एफ ऑफ एक्स. ठीक आहे, चला आता मी याच्यावरचं एक एक्झाम्पल तुम्हाला समजावून सांगतो. सो एक्झाम्पल समजा की वाय नावाचं फंक्शन दिलं आहे आपल्याला 5 रेस टू द पॉवर साइन एक्स. ठीक आहे, सो डिफरेन्शिएट दिस. सो differentiating both sides with respect to x समजा. ठीक आहे, सो y ची ड्युटी येईल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, मला सांगा ए ची ड्युटी काय आली आपली आहे की नाही? ए रेस टू पॉवर एक्स इंटू लॉग. चला फंक्शन समजून घ्या. कंपोजिट फंक्शन काय? ए रेस टू द पॉवर एफ ऑफ एक्स आहे की नाही. काय घेतली होती आपण? ए रेस टू द पॉवर एफ ऑफ एक्स इंटू लॉग ए. ही झाली ती आउटरची ड्युटी. त्यावेळेला इनर ॲज ठेवला होता आणि इंटू करून आपण इनरची ड्युटी घेतली. मग सेम काम तसंच करा इथे. बघा आउटर आहे 5 तर 5ची ड्युटी काय येईल? आता तुम्ही म्हणसा सर तुम्ही 5 जो कॉन्स्टंट आहे ते व्हेरिएबल कुठे आहे? सो बेटा रेस टू द पॉवर बघा साइन एक्स आहे. ठीक आहे, म्हणजे याची तुलना कोणासोबत होईल? तर ए रेस टू द पॉवर एफ ऑफ एक्स म्हणजेच ए रेस टू द पॉवर एक्स सोबत होईल. ठीक आहे ना, व्यवस्थित समजून घ्या. चला मग साइन एक्स इंटू लॉग 5. इट मीन्स एनी नंबर, लक्ष द्या, इंटू करा आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ आता इनर कोण राहिलं बरं? साइन. इनर कोण आहे? साइन. साइनची ड्युटी मांडा. ठीक आहे, चला मग याला सॉल्व करूया. सो 5 रेस टू द पॉवर साइन एक्स इंटू लॉग 5 आणि साइनची ड्युटी येईल बेटा कॉस एक्स. अशा प्रकारे तुम्ही हे डेरिव्हेटिव्ह काढू शकला. ठीक आहे, व्यवस्थित लिहून घ्या आणि याच्यावरती प्रॅक्टिस करा.